वहिनी, तुम्ही किती सुंदर स्वयंपाक बनवला होता. खूपच छान. मला तर खूपच आवडला. मस्तच भाजी केली होती तुम्ही. पण वहिनी, हा दादा काऊन नाही आला जेवण करायला? आता तुम्ही ताट वाढलं, सगळं केलं त्याच्यासाठी, आणि आलाही नाही तो. काऊन नाही आला? तर त्याला भूक गीक नाही आहे काय? रात्री नाही जेवला ना आताही नाही जेवून राहिला. काऊन त्याला भूक गीक लागून नाही राहिली काय? रुंचून ताई, तुमचे दादा उपाशी राहते काय? पॅकेट आणले होते ना दुकानातून, खात बसले होते चिवड्याचे याचे त्याचे. ते उपाशी राहते काय? भरलं असं त्याचं पोट बाहेरच्या शानं, तर मग काय खाते ते घरचं जेवण? हो का वहिनी? असंच करते दादा, पहिलेपासूनच असं करते. लग्नाच्या अगोदरपासून नुसतं बाहेरून नाश्ता करून घेते, जेवण करून येऊन जाय बाहेरूनच, आणि आपण जे स्वयंपाक केला ना तो तसाच पडणार आहे. असंच करते तो. त्याला काय माहित घरचं जेवण चांगलं लागते का नाही लागत, का बाहेरचंच चटमदाना पाहिजे त्याला खासाठी. बरं बरं, असं करा. आता आपलं जेवण तर झालं. आता तुम्ही जा, तुम्ही आराम करा थोडा वेळ. मी जातो आपल्या रूममध्ये. पाहतो ना तुमचे भाऊ काय करून राहिले तर. हो वहिनी हो. माझ्या सासरचे लोक सगळे चांगले आहे. मी नणंदही चांगली आहे, सासरे चांगले आहे, मी सासूही चांगली आहे. आणि मी फालतूच एवढे दिवस बर्बाद केले माहेरात राहून. इथंच राहिली असती ना तर अजून एवढे चांगल्यानं समजून गेली असती. आता पहा बरं किती मस्त राहून राहिले हे सगळे माझ्यासोबत. आता हेच माझ्यासोबत चांगले राहते तर मग मी कायले वांगली राहू त्याच्यासोबत? मी चांगले राहतो. आता ते आपल्यासोबत चांगले, आपण त्याच्यासोबत चांगलं. जर राधिका वहिनीचं ऐकलं नसतं ना तर एवढं चांगलं सासर हातातून गमावून टाकलं असतं. मी काहीच नाही राहिलं असतं. मग असो, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जर मी तिथे राहिली नसती ना तर मला यायची किंमत कळली नसती का हे एवढे चांगले लोक आहे म्हणून. पहिले आता जातो रूममध्ये, जातो आणि पाहतो हे काय करून राहिले. तर जेवले नाही ना काही नाही, नुसते आराम करत राहते. कायची भूक लागते मग? काही काम नाही करत ना काही नाही करत. झोपल्या झोपल्या कायचं पोट हलकं होते ते, आणि कायची भूक लागते. मला म्हणे तू झाडाजवळ ये म्हणे, आणि मी येतो म्हणे तुला भेटायला म्हणे. आणि अजूनपर्यंत पत्ता नाही दिसून राहिला त्याचा. येते का नाही येत? 4 दिवसापासून असाच करून राहिला तो. त्याच्या मनात काय आहे काय माहित, काय चालून राहिलं तर. जेव्हापासून त्याच्या बायकोचे तो भाऊ आणि भावजाई आली होती तेव्हापासून तो आलाच नाही ना इकडे. आणि फोन लावून राहिली तो उचलून नाही राहिला. काटूच टाकते फोन. आता फोन लावला तर येतो म्हणे, पण अजून याचा पत्ता नाही त्याचा. अजून येले. आता एक वेळा फोन लावून पाहतो त्याला काय म्हणते तो. आणि मग त्याची चांगलीच खबर घेतो. काय होय म्हणून हे 4 दिवसापासून मला बोलून राहिला, आणि काय करून राहिला आणि काय नाही तर. अरे हे पूजाताई कोण अशी बसली इथं एवढ्या रागात एकटीच? पूजाताई काय झालं? कोण अशी बसली एकटीच बसली आणि एवढा राग? चेहऱ्यावर किती राग दिसून राहिला तुझ्या. काय झालं? कायचा विचार करून राहिली आणि कोणाचा राग करून राहिली पप्पा एवढा? अगं कोणाचाच नाही, कोणाचा करणार आहे? आता तुला तर माहित आहे सगळं. असं मग तू रुपया दादाचा वाट पाहून राहिली वाटते आहे ना? रुपया दादाला भेटायला आली. अहो पाय ना, मला 4 दिवसापासून घुमून राहिला तो. मला म्हणे का मी येतो म्हणे, आणि पाय अजूनपर्यंत आला नाही. पण एक गोष्ट सांगू काय तुला पूजाताई? आता त्याची बायको आहे ना, आणि कसं येणं होईन त्याचं? आणि हे असं कामं केल्यानं त्याचे संसार उद्ध्वस्त होऊन राहिला म्हटलं. आणि तुही जिंदगानी खराब होऊन राहिली. काय रे त्याच्या मागं लागतं? सोडून दे ना त्याले. जाऊ दे त्याला, त्याच्या संसारी जाऊ दे, आणि तू तुझ्या संसारी लाग. ते सगळं बरोबर आहे, पण त्यानं मला बोलावलं नाही तर. मी तर माझ्या संसारात चांगलीच होती ना. आता त्यालाच चांगली हे झाली होती, किडा भरला होता त्याच्या अंगात. माझा संसार उद्ध्वस्त केला आणि मला इथं बोलावलं. आणि आता येऊन नाही राहिला स्वतःच भेटायला आले. आणि माझ्या सासरी काय आहे व काहीच नाही आहे. माझा नवरा शेतात जाते, आणि काय सकाळी जाते संध्याकाळी येते, आणि तिकडून मार थकला राहते. आणि एवढं काही श्रीमंत घरही नाही आहे, काही नाही आहे. तेच आपलं सकाळी उठा, चुलीजवळ बसा, संध्याकाळ झाली का चुलीजवळ बसा. आणि म्हटलं मी सासू काही चांगली नाही आहे, नी उपट टप्पट गोष्टी करत राहते. आता कोणतरी सांगितलं होतं म्हणते त्या गावात आली होती तर महाभारत, तर नुसते टोमणे मारत राहते मला. आणि याचं कसं आहे रुपयाचं? आता रुपया म्हणजे श्रीमंत. कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी नाही राहील. जर म्हटलं याच्यासोबतच लग्न होऊन गेलं माझ्या, तर मग काय पाहा लागते? काहीच नाही पाहा लागत. मग सगळं भेटते म्हटलं मला. जे मी हे केली होती ना, स्वप्न पाहिले होते ना सुखी संसाराचे, ते सगळं भेटेल म्हटलं मला जर याच्यासोबत माझं लग्न झालं तर. अहो पण बिचारे पूजाताई, त्यानं जेव्हा तो कुवारा होता तेव्हाच लग्न नाही केलं तुझ्यासोबत, तर आता खरंच लग्न झाल्यावर करते काय तो? आणि त्याच्याजवळ आहे तरी काय व? सगळं काही तिच्या बापाचं आहे. त्यानं त्याच्या बापानं कापून ठेवलं त्याच्यासाठी. त्याला काय आहे? त्याला तर काहीच नाही येत. नुसतं इकडे तिकडे फिरत राहते. आणि तू कायले त्याच्या मागं लागतं? पैसे काय आहे व? आज आहे आणि उद्या नाही आहे. हाताचा महिला आहे, कमावले तर किती पैसे होऊन जाते. तू कायले लागतो होतं त्याच्या मागं? जाऊ दे ना, त्या संसारातच ध्यान दे तू. ते काय मनीषा, आता तुझ्या हातात होणार आहे म्हटलं. आता तू एवढं मोठं ब्युटी पार्लर चालवतं, तुझ्या हाती पैसा राहते. तुला कोणत्या गोष्टीची काळजी नाही आहे. ज्या पोरीनं म्हटलं लहानपणापासून गरिबी पाहिली ना, तिला माहित राहते पैसा काय चीज आहे म्हणून. तू जाऊ दे बरं, तुम्हाला डोकं खराब करू नको. जाय, तुला कामी झालंय, उशीर होऊन राहिला असेल. जाय तुझ्या कामी. जाऊ दे बाप्पा, मी तर 2 शब्द चांगल्याचे सांगायला आली होती. कर बाप्पा तू, तुला जसं वाटते तसं. तू हे आयुष्य आहे, तुला बरबाद करायचं असेल तर बरबाद कर, चांगलं ठेवायचं असेल तर चांगलं ठेव. आता तुला ताई म्हणतो मी तोंड भरून, म्हणून मी सांगायला आली होती. मला तू इथं बसली दिसली तर
कर बाप्पा तुला जसं वाटते तसं. तसंही मला उशीर होऊनच राहिला म्हणा. माझी ऑर्डर आहे, 2 नवरीची ऑर्डर आहे मला आज. मी जातो. पाय तुझं काय आहे तर. जेव्हा मी ब्युटी पार्लर करून राहिली होती तेव्हा किती म्हटलं इले का चल आपण दोघी सोबत करून घेऊ. तर तेव्हा म्हणे मी असे धंदे करत नाही म्हणे. सारा गावभर त्या रुपयासोबत घुमे. आणि आता मी एवढी चांगली ब्युटिशियन झाली, पार्लर उघडलं, सगळं काही केलं, आता स्वतः कमवून राहिली. तर आता डोळ्यात येते. मेहनत केली तेव्हाच दिसून राहिलं ना. आणि ना काहीच नाही केलं तर इले कुठून पैसा भेटणार आहे. मेहनत केलं तर सगळं काही भेटते. कोणी काय आपल्या घरी आणून देते का पैसे. जाऊ द्या बाप्पा, इले बोलून काही फायदा नाही आहे. आपलंच तोंड बडबडते. पात बसून तिचं काय आहे तर. मोठी आली मला ज्ञान द्याले. स्वतः कमवून राहिली एवढा मोठाला पैसा. इले काय माहित पडत पैसा काय होतं. एका पैशासाठी कसं जुरा लागते. तर कोणती गोष्ट जर आपल्याला मागायची असली ना तर नवऱ्याच्या अवती घुमा लागते. तो माणूस तर कमाईचा ना धमीचा रोजानं कामाला जाते. काय आपले शौक पूर्ण करत. इथं मायबापानं पूर्ण केले आणि तिथं नवरा पूर्ण नाही करून राहिला. मग काय आहे आता. एकच हे उम्मीद आहे रुपयाची. पाहतो आता काय होते तर. पण थोई फोन नाही उचलून राहिला ना. फोन उचला नाही. हे पोट्टी कुठे गेली काय माहित पूजा. आता मी कामाला गेली आणि कामावून नाही आली तर हे घरीचं काहीच नाही केलं ना. भांडे घासले ना, झाडझूड केली, काहीच नाही केली. सकाळी मी स्वयंपाक करून तर गेलीच होती. आणि पोट्टी कुठं गेली आणि कुठं नाही तर. इले फेऱ्याशिवाय काही काम नाही आहे. नवऱ्याच्या इथून येऊन गेली चांगला नाही आहे करून आणि सारा गावभर फिरून राहिली. घरादारात तिचं काही ध्यानच नाही आहे. हे त्या तिथं झाडाजवळ थे आहे ना. 4 दिवस झाले कामावरून येऊन राहिली आणि इले पाहाले इथं लागून राहिलं झाडाजवळ. काय आहे काय माहित झाडाजवळ हिचं. घरातले काम धंदे सोडते आणि झाडाजवळ येऊन बसून जाते. काय करते आणि काय नाही तर इथं. पूजा पोट्टीले आवाजही नाही चालला एवढ्या दुरून. अजून तिथं जा लागन. एक तर थकलं भांडलं वावरातून ह्या तर 1 गिलास पाण्याची नाही आहे पोरगी. का पाणी देईन का चहा देईन. उलट इले पाहाले घुमा लागते सारा गावभर. काय होय पूजा हे. तुला किती वेळची पाहून राहिली मी. 2-4 दिवसापासून निसती येतं आणि झाडाजवळ येऊन बसून जातं. तर काही करतं काय आहे झाडाजवळ. काही नाही ना बाई, काही नाही ना. काहीच नाही. अशी चालली होती मी. हे पाय पूजा, मी हे डोकं असंच पांढरं नाही केलं म्हटलं. पांढरं कराले. तू अजून त्या पोट्ट्याच्या नादी लागून राहिली काय. त्या नवऱ्याचा फोन किती वेळचा येऊन राहिला घरात. ते बेल वाजून राहिली नुसती मोबाईलची. मोबाईल टाकून दिला तिथं आणि येऊन बसून गेली. काय म्हणते तुझ्या नवरा विचार तर खरी. फोन तर उचल. तू बिचारा फोन लावून राहिला 50 वेळा. आणि काय करून राहिली तू इथं येऊन. हा तुझे बाबा मी किती वेळचं आलो कामावरून. दिवसभर वावरात काम करा, घरी या तर 1 गिलास पाणी नाही विचारत तू, काही नाही विचारत. आणि इथे येऊन बसून जातं. तुला मायबापाची काहीच कदर नाही आहे म्हटलं. चल लवकर. त्या नवऱ्यानं फोन केला, बोल त्याच्यासोबत काय बोलून राहिली तर. तिथंच आहे तो फोन घरात ठेवला नुसता वाजून राहिला. हो आई चल. आता ह्या रुपयात आला नाही. किती वेळची वाट पाहून राहिली होती. आता असं करतो घरी जातो आणि घरून आईले म्हणून नवऱ्यासोबत बोलून राहिली म्हणून आणि त्याला फोन लावतो आणि त्याच्यासोबत बोलतो. काय आहे तर सांग म्हणून तू. असा घुमून राहिला मागं तर. अहो चालतं काय का बस इथं विचारच करत राहतं का. ह्या झाडाजवळच राहतं. झाडावरची भूतीन गितीन झाली का तुझ्या अंगावर. नाही ना बाई नाही ना. चल ना तू, चल समोर येतो मी. या पोट्टीचाही काही बरोबर नाही दिसून राहिलं मले. आता हिचं एक पाहतो, सरळ सुरळ करतो आणि पाठवतो इले हिच्या सासरी. नाही तर काही खरं नाही यायचं. अजून त्या पोट्ट्याच्या मागं लागून जाईन ना तर आयुष्य बर्बाद करून घेईन हे पोरगी. माय बहीण नुसती फोन लावून राहिली आहे पूजाई मले. इले सांगून राहिलो का मला हिच्यासोबत बोलायचं नाही आहे. काहीच नातं ठेवायचं नाही आहे. तरी 50 वेळा फोन लावते मले. आता करू तरी कसं. तिचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला तर नवीन नंबरने फोन लावते. अरे आता ह्या कोणाचा फोन आहे. नवीनच नंबर दिसून राहिला. हॅलो मी बोलून राहिली पूजा. अहो पूजा, तुला सांगितलं ना म्या मला फोन नको लावून म्हणून. तू कायले वेगवेगळ्या नंबरनं फोन लावून राहिली मले. तुझ्या नंबर तर म्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकला तरी तू याचा त्याचा मोबाईल घेतो आणि मला फोन लावतो. तुला म्हटलं ना म्या मला बोलायचं नाही आहे म्हणून तुझ्यासोबत. काऊन नाही बोलायचं आहे. मला 4 दिवसापासून त्या झाडाजवळ म्हटलं होतं त्या. मी 4 दिवस झाले झाडाजवळ येऊन बसून राहिली आणि तू काही आलाच नाही. काऊन नाही आला तू मला हे सांग पहिले. 4 दिवसापासून उठली सुटली आणि तिथे येऊन बसून राहिली मी. त्या मनात काय सांगता खरी मला. अहो माझ्या घरी सगळं काही माहीत झालं. तुझ्या बाऱ्यात आणि माझ्या बाऱ्यात सगळं माहीत झालं म्हटलं. काय सगळं माहीत झालं. नाही तर काय. त्या दिवशी आपण बोलून राहिलो होतो त्या गोट्याजवळ. तू भेटायला आली होती मला, बोलावलं होतं तर त्या दिवशी पार्वता काकून आपल्याला पाहिलं नव्हतं काय. तर म्हटलं घरी येऊन आईला सगळं सांगितलं पार्वता काकूनं. आणि ते सगळं रश्मीनं ऐकलं. आणि मग काय विचारतो, माझ्या घरी सारा धिंगाणाच चालू होता. माझ्या बायकोचाही भाऊ आला, भावजाई आली आणि तिला नेऊन राहिले होते ते. मोठ्या यानं म्या त्याचे हातपाय जोडून त्याला थांबायला लावलं आणि तिला जाऊन दिलं माझ्या बायकोले. आणि आता तू मला काही फोन करू नको, नाही तर माझं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल म्हटलं. उद्ध्वस्त व्हाले. आता तू तुझ्या जागी राह, मी माझ्या जागी राहतो.
असं तुले तुझ्या जीवनाची मोठी पडली आहे आणि माझ्या जीवन उद्ध्वस्त करून मला इथं बोलावलं तर त्या ते कुठे गेलं मग? हा, मला नवरा सोडून इथं बोलावलं आणि स्वतः आता म्हणतो की मी बायको सोबत राहतो. आणि माहित झालं तर माहित होते, उद्या तर माहित झालंच असतं ना त्याले. आज माहित झालं तर काय झालं? आता तुला तर तुझी बायको पसंतही नव्हती ना, चांगलंच झालं मग माहित झालं तर. आता सोडून दे तिले आणि माझ्यासोबत लग्न करून घे. आणि जर का त्या माझ्यासोबत लग्न केलं नाही तर म्हटलं जेवढे त्या मला फोन केले, माझ्या नवऱ्याची इथं होती तेव्हा जेवढे मेसेज केले सगळे ठेवले म्हटलं मी. आणि मी तुझ्या नावाचा रिपोर्ट देऊन देईन जर त्या माझ्यासोबत लग्न नाही केलं तर. काय काय बोलून राहिली तू पूजा? ध्यानावर तरी आहे तू? ध्यान म्हणजे मला सगळं काही ध्यान आहे. त्यामुळे जीवन बरबाद केलं, लग्नाच्या अगोदरही केलं. लग्न करतो करतो म्हणे लग्न काही केलं नाही आणि लग्नाच्या नंतर आता नवऱ्याच्या इथून बोलून घेतलं. आणि आता तू तुझ्या जीवनात खुश राहशील आणि मी अशीच राहू काय? हा, माझं जीवन बरबाद करून घेऊ काय मी? मला ते काही माहित नाही. तुले माझ्यासोबत लग्न करावंच लागल आणि तुले मला भेटायला याच लागल म्हटलं. मी तुझी संध्याकाळी वाट पाहन आणि तू जर आला नाही ना तर मग तू पाहिजे तुझे काय करतो तुम्ही. त्या म्हटलं लय लय फायदा उचलला माया. आता मी माझा फायदा तुला उचलू देणार नाहीये. मागं मागं घुमून राहिला होता मला, है ना? आता पाय ना तू, पाय तू आता. आता तू चांगलीच खबर घे तुम्ही. पण पूजा मी गोष्ट तर आहे. पूजा अहो अहो पूजा, तू असं काही नको करू, काहीच नको करू. मी येतो तुला भेटायले, मी येतो संध्याकाळीच येतो तुला भेटायले. तू आई असा काहीच कदम नको उचलू. भेटायला जातो म्हणते, एवढं झाल्यावरही. कसे आहे रुपेशराव? मला तर काही समजून नाही राहिलं याच्या मनात काय चालू आहे तर. बरं बरं, तू ये संध्याकाळी. जर तू नाही आला ना तर मी खरंच तुझ्या नावाची रिपोर्ट देऊन देईन. आता आला पाहिजे तू. जर त्या कोणताही बहाणा केला ना तर त्याचा परिणाम लक्षात ठेवजो. आता ठेवतो मी फोन. माझी आई आहे आणि बाबा या घरात. मी संध्याकाळीच बोलून तुझ्यासोबत आमना सामना. अरे देवा, आता कसा करू मी? मी तर लयच बेकार फसलो. अरे बाप रे बाप, आता कोणाला सांगू? या पूजानं तर मला लयच बेकार फसवलं. रुपेशजी अरे देवा, कसं करू आता मी? नाही ऐकलं वाटते सर्व काही. पहा मित्रांनो, ह्या रुपेशच्या रावाच्या अंगातले किडे झाले म्हणते आणि ते नीरे वय करून राहिले. आता याच्यावर चांगली बत्ती पाहिजे, तेव्हापर्यंत हे काही सुधरत नाही. हा, आता पहा पुढच्या एपिसोडमध्ये काय होते तर. तेव्हापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही पहा याची काय हाल करतो तुम्ही आता. हा, याची चांगली विचारपूस करतो ना, विचारपूस कराले.